तर काही विरोधक असं सुद्धा म्हणतात की आता सुनील कोटकर यांनी आताच ही भूमिका का घेतली की त्यांनी काही पैसे घेतले असतील, अशा सुद्धा काही कमी. इथं लोकशाही आहे, कोणाला काय आरोप करायचे त्याला स्वातंत्र्य आहे. पैसे घेतले म्हणत असतील, पाकिट घेतलं म्हणत असतील, शिव्या देत असतील, इथं लोकशाही आहे, त्यांना अधिकार आहे. असं मला अधिकार आहे, मी माझं मत व्यक्त करतोय. तुम्ही जे म्हटले उशीर का तुम्ही व्यक्त होताय, काही गोष्टी समजायला वेळ लागतो, सत्य समजायला वेळ लागतो. तसं मला कळलं की चुकीच्या मार्गाने चाललं सगळं, हे सगळं चुकीच्या मार्गाने चाललेलं आहे. वाशीत गेलो, गुलाल घेतला, वापस आला, भरमणी झाला. तुम्ही सांगता आझाद मैदानात गेलो, तिथूनही वापस आलो, आता अभ्यासक सांगू लागले आरक्षण भेटलं नाही. मी पुन्हा सांगतो, माझी नोंद इथं नाही आहे, माझी नोंद समजा दुसऱ्या जिल्ह्यात सापडली. मी जर त्या जिल्ह्यात गेलो आणि तिथल्या माझ्या आडनावाच्या माणसाचं मी शपथपत्र लिहून आणलं तर शपथपत्रावर मला प्रमाणपत्र मिळेलही, पण ती पत्रवळी काय कामाची? ती पत्रवळी व्हॅलिड करायला, ते प्रमाणपत्र व्हॅलिड करायला सुप्रीम कोर्टात निर्देश आहेत. तुमची वंशावळ जुळाल्याशिवाय व्हॅलिड होणार नाही, हे समजून घ्या. उगाच कास्ट सर्टिफिकेट फक्त मिळत आहे पण त्याची व्हॅलिडिटी होत नाही. प्रमाणपत्र मिळत आहे, तुमच्या रेटा दबाव, त्या दबावाला बळी पडून प्रमाणपत्र मिळालंही बाबांनो, पण ते व्हॅलिड कसं होईल? वंशावळ जुळली पाहिजे. सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट निर्देश आहेत व्हॅलिडसाठी. हा लढा मोठा झाला, या लढ्याला मोठं करण्यासाठी असंख्य व्यक्तींचे हात लागले. आता या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या सभा, ज्या काही बैठका, ज्या काही रॅलीज होत होत्या, त्या रॅलीज प्रचंड मोठमोठ्या होत्या. आणि त्या रॅलीमध्ये देखील आम्ही तुम्हाला बऱ्याचदा पाहिलं. येवना पहिली जी मराठवाड्याची किंवा महाराष्ट्राची रॅली होती त्यामध्ये तुम्ही आवर्जून तुमच्या गाडी सकट होता, त्याबद्दल काय सांगाल? मी एकच सांगेल, सोबत असतानाच्या काय आठवणी? समाजाचा वेळ वाया गेला आणि प्रचंड पैसा वाया गेला समाजाचा. अच्छा, हो, खरंच वेळ वाया गेला. एवढा प्रचंड ताकद वाया गेली, पैसा वाया गेला आणि वेळही वाया गेला. आम्ही आमच्या अंगावर फुलं उधळून घेण्याच्या पलीकडं समाजाला काही देऊ शकलो नाही. गुन्हे नोंद झाले या सर मागच्या 1-2 वर्षापासून. जरांगे पाटलाचं स्टेटमेंट जे होतं, नेत्याला गावबंदी करा, इथं लोकशाही आहे, तुम्ही गावात येण्यापासून कोणाला अडवू शकत नाही, हे स्वतंत्र भारत ह्या, इथं हुकुमशाही चालत कोणाची. तुम्ही काय म्हटले? नेत्याला गावबंदी करा. तुमचं ऐकलं समाजातील तरुणांनी, पण ज्या नेत्याच्या समर्थकांमध्ये आणि जरांगे पाटील समर्थकांमध्ये घमासान झालं, डोके फोडाफोडी झाली, 307 पर्यंतचे गंभीर गुन्हे दाखल झाले, त्याला जबाबदार कोण? जातीय द्वेष प्रचंड जातीय द्वेष वाढला. या मुद्द्यावर काय बोलणार? नाही, काय बोलणार? याला जबाबदार आम्हीच आहे, याला जबाबदार आम्हीच आहे ना. मान्य करताय तुम्ही? बिलकुल मान्य करतो. प्रचंड जातीय वाढला. मी पुन्हा थोडं स्पष्ट करतो, परळी आणि बीड सोडलं तर संपूर्ण महाराष्ट्र गुन्ह्या गोविंदांना नांदत होता. परंतु या मराठा आणि ओबीसी, मराठा आणि इतर जातीमध्ये प्रचंड वाद झाला. ओबीसी दुकानदार, ओबीसी माणूस मराठा दुकान जायला तयार नाही आणि मराठा माणूस ओबीसी दुकान याच गोष्टी भुजबळ आणि इतर मंडळी बोलत होते ज्यावेळेस हे प्रकर्षाने घडत होतं. ज्या ठिकाणी जाळपोळी होत होत्या, नाव्यांची दुकानं तोडली जात होती, किराणा दुकानांमध्ये त्याचं समर्थन कोणीच करू शकत नाही ना. हा महाराष्ट्र. सर, मग तुम्हाला वाटत नाही का त्यावेळेस तुम्ही बोललं पाहिजे होतं? ज्यावेळेस मीडिया आवाज उठवत होती किंवा त्यावेळेस आमच्या डोळ्यावर ती धुंदी होती ना जरांगे पाटलाची, दैवत हे, प्रामाणिक हे, अमुक हे, धमुक हे, ती धुंदी होती आमच्या डोळ्यात. ती उतरली आता, आता दिसतोय अरे मोजकेच लोक घेऊन सोबत फिरताय. एक काळ असा होता की पत्रकारांना देखील काही मुद्दे मांडायचे असतील तर 100 वेळा विचार करायला लागायचा. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेल, जरांगे पाटलाच्या मनाच्या विरुद्ध जर एखाद्या पत्रकार प्रश्न विचारला, परत तो पत्रकार दिसला नाही तिथं. एक्झॅक्टली. परत तो पत्रकार यावरून बोलतो, एखादा प्रश्न जरांगे पाटलाच्या मर्जीतला जर विचारला नाही, त्यांच्या विरोधात जाऊन विचारला, तर परत तो पत्रकार त्या तिथं दिसला नाही, जरांगे पाटील अंतर दिसला नाही. आम्ही क्लिअर करतो.